हॅलो हाय नमस्कार. स्वागत आहे सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आहे त्या 2 दिवसांचा जेव्हा आम्ही गावी गेलो होतो आणि खूप वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला. हा व्हिडिओ मी शूट केला होता सॅटर्डे संडेला, पण एडिटिंग करायला थोडा वेळ गेला, सो अपलोड आज करतीये. सॅटर्डेला सकाळची सुरुवात झाली या मस्तपैकी उमललेल्या फुलांसोबत. यांना पाहून मन अगदी आनंदून गेले. काही वेळातच गावी जाण्यासाठी घराबाहेर पडलो. सकाळी लवकर निघाल्याने नाश्ता बाहेरच केला. नाश्त्यामध्ये मला जास्त करून पोहेच लागतात आणि त्याच्यासोबत चहा. नाश्ता झाल्यानंतर आम्ही लगेच जायला निघालो. रात्री अचानकच जायचे ठरल्याने थोडी घाई गडबडच झाली, पण सकाळचा प्रवास हा नेहमीच छान वाटतो. एकतर वातावरण फार प्रसन्न असते आणि दुसरे म्हणजे आजूबाजूला कितीही गोंधळ असला तरी त्याचा त्रास वाटत नाही. निघालो तेव्हा पाऊस अजिबात नव्हता, पण काही ठिकाणी थोड्या थोड्या पावसाच्या सरी येतच होत्या. पाऊस अगदी बारीक होता. इथल्या वातावरणाने मन अगदी प्रसन्न होऊन गेले होते. आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेत प्रवास सुरूच होता. मध्येच आम्ही उमरजच्या पुढे उरुल येथे असलेल्या या महादेवांच्या मंदिरात जाण्यासाठी थांबलो. हे मंदिर उरुल घाटात आहे. गाडी बाहेरच्या बाजूला लावून पायऱ्या उतरून आम्ही खाली निघालो. खाली जाताना आजूबाजूचा परिसर अशा प्रकारे दिसतो. थोडे खाली गेल्यावर इथे लिहिलेले शिव मंदिर हे आपल्याला दिसते. मनाला आतुरता होती ती महादेवांची पिंड पाहण्याची. तर आपण पायऱ्या उतरून खाली आलो आहे आणि याच्या वरच्या बाजूला रस्ता आहे. सध्या श्रावण सुरू असल्याने थोडीफार माणसांची वर्दळ चालूच होती. महादेवांची पिंड अतिशय सुंदर, मनाला मोहून घेणारी होती. देवाचे दर्शन घेतल्यावर आम्ही पाहायला गेलो आजूबाजूचा परिसर. या लोखंडाच्या ब्रिजवरून चालत येऊन आपण पोचतो दुसऱ्या बाजूस. इथे उभे राहून समोर असणारा धबधबा मी पाहत होते. डोळ्यासमोर अतिशय सुंदर असे दृश्य होते. पावसाळा असल्याने हा धबधबा पूर्णपणे भरलेला होता व जोरजोरात वाहत होता. हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारेच होते असं सतत वाटत होतं. आजूबाजूची हिरवीगार झाडी, हा धबधबा आणि मधून अधून पक्ष्यांचा ऐकू येणारा किलबिलाट या साऱ्याने मन अगदी आनंदून गेले होते. कितीतरी वर्षे या भागात असून हे ठिकाण कधी पाहिलेच नव्हते. आज पहिल्यांदाच हे ठिकाण पाहण्याचा योग आला. इथे असलेली वेगवेगळी फुले पाहण्यात मी रमले होते. तोपर्यंत इथे हे या धबधब्याचा व्हिडिओ काढण्यात गुंतले होते. हाच व्हिडिओ मी शॉर्टसाठी अपलोड केला आहे, नक्की पहा. नंतर आम्ही इथून घरी जाण्यासाठी निघालो. घरी जाताना कोयना नदीच्या या सुंदर दृश्याचा आनंद घेतला. अगदी लहानपणापासून हे दृश्य पाहत आली तरीही ते प्रत्येक वेळी मी नव्यानेच अनुभवते असे सतत वाटत असते. काही वेळातच आम्ही गावी पोहोचलो. सगळा परिसर हिरवागार दिसत होता. असे वाटत होते जणू धरतीने हिरवी शालच पांघरून घेतली आहे. घरात गेलो तर अगदी दारातच वाघ्या वाट पाहत बसला होता. घरी गेल्यानंतर जेवून काही वेळ विश्रांती घेतल्यावर आम्ही निघालो गणपती बाप्पांची मूर्ती सिलेक्ट करायला. इकडे सुद्धा सगळा परिसर अगदी हिरवागार होऊन गेला होता. काही वेळातच आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि इथे असलेल्या गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्त्या पाहू लागलो. इथे भरपूर अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या होत्या. प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळेपण असे होते. अगदी लहानपणापासूनच गणपतीची मूर्ती यावेळी कोणती घ्यायची याची उत्सुकता मला वाटायची. अजूनही तेवढीच उत्सुकता जाणवते. इथे सगळीकडे फिरून यांनी बनवलेल्या सगळ्या मूर्त्या आम्ही पाहिल्या. सगळ्या मूर्त्या पाहिल्यावर शेवटी आम्हाला तीच मूर्ती पसंत पडली जी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पाहिली होती. खरं तर माझ्यासोबत खूप वेळा असे होते. सगळं काही पाहून शेवटी मी सगळ्यात पहिल्यांदा पाहिलेली गोष्टच घेते. तुमच्यासोबतही असं होतं का? नक्की सांगा बरं का मला. तर तुम्हाला काय वाटतं, यामधली कोणती मूर्ती आम्ही सिलेक्ट केली असेल आणि तुम्हाला कोणती मूर्ती आवडली तेही मला नक्की सांगा. मूर्ती सिलेक्ट केल्यावर आम्ही तेथून बाहेर पडलो. मध्येच थोडा पाऊस सुरू झाला म्हणून थांबलो. त्यानंतर आम्ही रचनाला सोबत घेऊन गेलो मारुल येथे. इथे सुरू असलेला नंदादीप महोत्सव पाहण्यासाठी. 1936 सालापासून श्रावणात नंदादीप महोत्सव इथे सुरू झाला. हा आहे या मंदिराचा बाहेरचा परिसर. इथे आम्ही तिघांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. श्रावण महिन्यात येथील प्रत्येक घरातून तसेच आजूबाजूच्या परिसरातूनही नंदादीप येथे लावले जातात. हे नंदादीप अखंड श्रावण महिन्यात इथे तेवत असतात. या महोत्सवाची सुरुवात अगदी 5 समयांपासून झाली होती आणि इथे आता 2000हून अधिक समय आपल्याला पाहायला मिळतात.
हा नंदादीप महोत्सव पाहण्यासाठी अगदी दूरहून लोक येतात. माझ्या गोष्टींमधले माझ्या आवडत्या ठिकाणांमधील एक ठिकाण म्हणजे हे मंदिर. माझ्या मनात असलेली महादेवांसाठीची भक्ती ही येथूनच सुरू झाली. महादेवांच्या पूजेची गोडी मला इथूनच लागली. अगदी बालपणापासून ते मोठे होईपर्यंतच्या अनेक आठवणी या ठिकाणी आहेत. हे ठिकाण माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. इथे असलेली महादेवांची पिंड ही अतिशय सुंदर, मनाला भावणारी अशी आहे. इथे दर्शन घेऊन झाल्यावर मी आणि रचना तिथेच जवळ बाजूला बसून गप्पा मारू लागलो. बऱ्याच दिवसांनी भेटल्याने गप्पाही चांगल्याच रंगल्या. त्यानंतर रचनाला घरी सोडून आम्हीही घरी परतलो. अशा प्रकारे सॅटरडे हा वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला होता. आमच्या संडेची सुरुवात झाली या सुंदर दृश्याने. आजूबाजूचा परिसर सकाळच्या वेळी फारच जास्त सुंदर दिसत होता. काही वेळ हे दृश्य पाहतच या क्षणाचा आनंद मी घेतला. सगळं काही आवरून मध्येच एक काम असल्याने आम्ही लवकर जायला निघालो. आम्ही निघताना वाघ्या असा आमच्या मागे मागे येतच होता. त्याला चुकून आम्ही निघालो. पुन्हा एकदा कोयना नदीचे हे दृश्य डोळ्यात साचवत या क्षणाचा निरोप घेऊन पुढे निघालो. काही वेळातच सातारमध्ये पोहोचलो. तिथले एक काम आवरून आम्ही पाहण्यासाठी आलो हे नटराज मंदिर. खूप दिवसांपासून हे मंदिर पाहण्याची इच्छा होती, पण इथे आल्यावर आम्हाला समजले की हे मंदिर 3 नंतर उघडणार आहे. इतक्या जवळ येऊन ते पाहायला मिळाले नाही याने थोडा हिरमोडच झाला. पण पुढच्या वेळी आल्यावर हे मंदिर नक्की पाहायचे असे ठरवून आम्ही तेथून जायला निघालो. थोडाफार वेळ असल्याने सातारा पुणे हायवेवर असणाऱ्या डीमार्टमध्ये आम्ही गेलो. थोडीफार किरकोळ खरेदी करावी असा विचार होता, पण डीमार्टमध्ये गेल्यावर थोडीफारपासून खूप खरेदी कधी होते हे खरंच समजत नाही. रविवार असल्याने नेहमीपेक्षा थोडीशी जास्त इथे गर्दी होती. लागणारे साहित्य घेऊन सोबत अजून एक्स्ट्राचेही काही साहित्य घेतले. ठरवलेले त्यापेक्षा थोडा जास्तच वेळ इथे गेला. त्यानंतर यांच्या डोक्यात अचानक 12 मोटीची विहीर पाहण्याचा विचार आला. ही विहीर आहे लिंब या गावात. सातारावरून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर लिंब फाटा आहे व तेथून उजवीकडे आत गेल्यावर लिंब हे गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही विहीर आहे. 1719 ते 1724च्या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले. शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत या विहिरीचे बांधकाम पार पडले. लिंब गावाच्या आसपास 300 झाडांची आमराई होती. यासाठी या विहिरीची रचना केली गेली. प्रत्यक्ष मूळ विहिरीत जाण्यासाठी प्रशस्त पायऱ्या आहेत. ही विहीर 110 फूट खोल आहे. हिचा आकार शिवलिंगाकृती आहे. जमिनीखालील महालात ही विहीर आहे. महालात विविध चित्रे कोरली आहेत. येथे प्रशस्त असा जिना व चोरवाटा आहेत. या चोरवाटातून आल्यावर 12 मोटांची जागा, दरबाराची व सिंहासनांची जागा बघायला मिळते. ही विहीर म्हणजे स्थापत्यशास्त्राचे एक सुंदर असे उदाहरण आहे. थोडा वेळ सगळीकडे फिरून विहीर पाहून घेतली. खरंच ही 12 मोटीची विहीर फारच सुंदर होती. या विहिरीचा इतिहास व माहितीही जाणून घेतली. काही वेळ तिथेच थांबलो. काही वेळ थांबल्यानंतर आम्ही परत जायला निघालो. आता थोडीफार भूक लागली होती. सकाळी लवकर निघाल्यामुळे लवकर जेवलो होतो. मध्येच एका ठिकाणी थांबून या स्पेशल मिसळचा आस्वाद घेतला. खरं तर मला जास्त करून मिसळ आवडत नाही, पण कधीतरी मी मिसळ ट्राय करते. त्यानंतर 1 कप चहा घेतला व माझा मूडसुद्धा एकदम फ्रेश झाला. तर इथेच हा व्लॉग संपवते. असेच वेगवेगळे व्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नव्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.